नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मंडळी मी तुम्हाला काहीतरी गावाकडचं असं दाखवणार आहे. तर ॲक्च्युली आता मार्च महिना चालू आहे, तर आता लग्नांचा सीझन चालू होतो. तर गावाकडे कसं असतं की लग्नाच्या अगोदर सगळी तयारी फाट्यापासून सगळी तयारी करावी लागते. तर आमच्या बहिणीचंच लग्न आहे उषाचं. तर तिचं लग्न आहे ते मेमध्ये आहे, मेच्या 9 तारखेला. तर तिच्या लग्नासाठी जी लागणारी फाटी आहे तर ती फाटी तोडण्याचं काम आज होणार आहे. तर हे काम असतं ते मग भावकीमध्ये किंवा गावातील जवळच्या लोकांना बोलावून केलं जातं. तर मग आजूबाजूची सर्व बरीचशी लोकं अशी येतात, मग ती लाकडं तोडली जातात. महिला वर्ग असतात ते मग त्या सर्व लाकडे तोडण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी जेवण बनवतात. तर असं काहीसं असतं. तर अशा प्रकारे जी लाकडं तोडायची आहेत तर ते आमच्या सोनेचा आंबा आहे, तर तो तोडायचा आहे. तिकडे शेतावरती खाली आंबा आहे. तर मी आत्ताच जाऊन आलो दिवाऱ्यातून. तिकडे दिवाऱ्यामध्ये जाऊन चिकन घेऊन आलं, इतर साहित्य होतं ते घेऊन आलं आणि आता ते दिला. महिला वर्ग आता बनवतील आणि आता मी चाललो आहे जिकडे आंबा तोडायचा आहे तिकडे. आणि जाता जाता बघा हे फणस बघा किती लागलेत. हे बघा कितीतरी फणस आहेत, भरपूर आहेत. आणि यावर्षी आंबे एवढे मोहरले होते, खूप मोहरले होते. मात्र मोहर आहे तो करपून गेला. ज्यांची फवारणी नाही आहे ती सर्व मोहर करपून गेलेला आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला बोलत होतो की अशा प्रकारे लग्नाची जी फाटी आहेत ती फोडली जातात. सर्व जवळची लोकं असतात ते एकत्र येऊन मग अशी कामं करतात. जेव्हा कोणाच्या घरी कार्यक्रम असेल तर सर्व आजूबाजूचे लोकं अशा प्रकारे मदत करायला जात असतात. पण जाऊया तिकडे जिकडे आंबा तोडतायत, तर तिकडे जाऊया, बघूया कोण कोण आहेत ते. आवाज येतो आहे मला आता. बहुतेक आंबा त्यांनी तोडून झाला असेल, आता तुकडे करत असतील. हा रस्ता आहे ना आताच नुकताच बनला आहे कच्चा, आमच्या ओढ्याकडे स्मशानभूमीकडे जातो. हा बघा असा. मी पण कुऱ्हाड आणि कोयती घेऊन चाललो आहे. तर महिला वर्ग सर्व घरी आता जेवण चालू आहे, भाकऱ्या वाजत आहेत. आता चिकन वगैरे ते आणलं आहे ते बारीक करतील आणि ते बनवतील. का मसाल्याची तयारी चालली आहे, काकी मसाला वाटत आहेत. बघा मसाला सर्व काम करतायत. तिकडे चिकन बारीक चाललं आहे आई. हे बघा इकडं भाकऱ्या भाजायची तयारी चालू आहे, भाकऱ्या भाजत आहेत. आताच सुरुवात झाली बहिणी. आताच भाजता म्हणजे तुम्हाला पण मी पण राहणार सांगितली. आंबा तोडून झालेला आहे. गुरुजी हो बाबा. हा दादा, लग्नाची पार्टी तुटतो का पटापट जातोय. दुपारच्या आता 2 वाजलेले आहेत आणि आता फाटी फोडून झालेले आहे. खूप ऊन आहे अक्षरशः. इकडे आमचे सुरेश ताती पण आलेत मुंबईवरून, ते सुद्धा आलेत फाटी फोडायला. दादे हे बघा गंडारे आणण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा शेवटचं राहिलं आहे आता. एक एक कोंडकर राहिले. काकी शेवटीला बघायला आल्या, लेट झालं म्हणून. आंबा खूप चिवट आला, तुटायला पिल्ला होता. पिल्ल्यामुळे फुटाला फेल झाला. आता जेवणाचा टायमिंग झालेला आहे आणि
हे बघा एवढी सारी फाटी निघालीत. आंब्याची मोठा आंबा होता तरी पण. चला आता हातपाय धुवून जाऊया. हे बघा इकडं जवळच आमचा ओढा आहे. हे बघा इथं कोकमीचं झाड आहे. हे कोकम झालेत. औषध टाकलं नव्हतं कोणीतरी औषध. हे बघा पाणी बघा. दगडांखालून खेकडीनं आता भेटली. तर सकाळी 10 वाजता आलेले लोक. मी देवारला गेलो त्यामुळे मी जवळजवळ काहीतरी 11 11:30ला आलो. आता 2 वाजून गेलेले आहेत. आता जाऊन जेवणार. खूप ऊन आहे. आता दुपारचे 2 वाजून गेले तर कडक बऱ्यापैकी ऊन आहे. अशी पायवाट आहे. चढतच जायचं. हे बघा इकडे जेवणाची तयारी आता चालू आहे. झालं जेवण? मांडवाचं काम चालू केलेलं आहे आता. हे पाईप आता घेऊन चाललोय. मापदी नाही आले. नातवाचा लग्नाचा सोमवार घालायचा आहे. उपास करी बघायला आले है ना. लग्नाचा सोमवार ना. हो लग्नाचा 10 जण उपास करे मग कोणाचा फोन आहे? फोन सांग. बोलव लोकांना. बघताय सर्व गावातले लोक. गावातले आपले बघतायत लोक. बोलव सोमवाराला. बोलव. बोलवत काय अगं बोल त्यांना या म्हणून. या सांगताय काय नको सांगताय? अगं ते बघतायत तुला. ते सांग लवकर या म्हणून. तू कर जरा. काय हे बघ आई. अगं मला मासे करून बोलली हा. सोनीबाई ते मांडे करता सगळं थतात जातो. तू बाल्या शिकून बाहेर पडला ना घरात ना. तर तो बाप्या होता तर कुठं पटकन गेला. तर का शिकवून आले तर का सोनीचे थत मांडे घालतात. त्याचं गवती सगळेजण. आता चहा आलेली आहे. मेडींचं काम आमचं बाकीच आहे अजून. हे बघ ते एकच लागलेत. एक बाजू झालंय. अजून 3 बाकी आहेत. सर्व चहा पित आहेत गरम गरम. मेहनत बघा किती चाललंय. शेवटचं राहिलंय बघा. वरती सापडे अजून बाकी आहेत पण. मामा हा बरोबर आहे. आता 8 मेडी टाकून झालेल्या आहेत. वरचं बाकी राहिले काम आता. पावलीची लेवल आली. मामा तर काम होता होता जवळजवळ 6 वाजलेले आहेत. 6 वाजले सर्व. आता निघाले. तर आता काम संपवून आता चाललोय घरी. तर अशा प्रकारे आज लग्नासाठी लागणारी जी लाकडं असतात ती तोडून झाली. आणि लग्नाचा जो मांडव असतो तो सुद्धा घालून. मांडव म्हणजे मेडी वगैरे घालून झाल्या. आता त्यानंतरचं जे काम आहे ते मग नंतरला करणार. तर अशा प्रकारे असतं गावाकडे. ज्याच्या घरी लग्न असेल तर मग त्याच्या घरी अशा प्रकारे एक दिवस सगळेजण जाऊन ही कामं करतात. तर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे असतं काम. तर आमच्याकडे मात्र गावाकडे अशा प्रकारे रिवाज आहे. उषाचं लग्न आहे ते मे महिन्यामध्ये आहे 9 तारखेला. तर आतापासून ही सगळी तयारी होते. तर मंडळी असेच आपण भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.